राम मंडळी, कशी आहेत सगळे? बरे आहेत का? बघा आज कुठं आलोय मी. बरं आहे का? हा योगेश भाऊ. हास्य ते योगेश भाऊ. हसते मी बरं हसत्या हा वडापाव आणले ते खायला. आईला खायला वडापाव आणले ते. ठेवले ते किचन वर. आज आलोय पिपळखोट्याला. बरेच दिवस झालं काय आलो नव्हतो. आज म्हणलं यावं जरा गाठ घ्यावी खायची. हा मुंगेले होते तर टोपल्यात मुंगे काय झाले बघू हे का टोपल्यात झाल्या त्या मुंग्या. कसल्या मुंग्या आहेत ती? तसल्या चावक्या मुंग्या आहेत बघा. टोपल्यात मुंग्या झाल्या त्या. आता चालू आहे मी जरा म्हणलं यावं गाठ घेऊन. बऱ्याच दिवस झालं. आणि आमचा आज गाण्याचा कार्यक्रम बी इथे योगेश भाऊच्या गावाच्या जवळच आहे. लखन श्यामदाजी आलोय आम्ही. तर तुम्हाला योगेश भाऊच्या घराचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आज. योगेश भाऊचं घर कसं कसं आहे नक्कीच बघा या. हे घराचा पुढचा दरवाजा आहे बरं का. या आणि ही हॉल बनवलाय. बेड या बाजूला हे लाईट लावा. आज तुम्हाला घराचा पूर्ण व्हिडिओ दाखवते करून. पुन्हा ह्या इकडं तिथं किचन केलेलं आहे. किचन ही किचनला फरशी सुद्धा माझ्या पसंतीने लावलेली आहे. ही सगळी कसली पाहिजे कसली नाही. मुंग्या होत्या त्या. मुंग्या कुठं बी येतात. मुंग्या सारख्या होत्या त्या. ही किचन तिकडं मांडणी केली आहे त्या बाजूला. ही बेड आहे पण. आणि इकडं बाथरूम करताव काय खाऊ चहा बटर खाऊ की थोडं थांबा खरं. आणि हो का ही मोबाईल इथं ठेवलाय असा बेसिन मध्ये धुवायला. इथं पाणी चाललं करतो काय. पुन्हा ही टॉयलेट आहे. आणि इकडे आंघोळीचं बाथरूम. ह्यात 4 जण संघ चांगू करते ते. हा लय मोठं बाथरूम झालंय बरं का. श्यामा एवढ्या 5-6 जण सगळं आंघोळ मध्ये ते. सागर भाऊचा फोन आलाय. आणि इथनं वर जिना आहे. वर काय उघडच आहे अजून. वर काय केलं नाही. तर असं घर झालेलं आहे योगेश भाऊचं. घराला मला करताना त्यांनी मला विचारलं होतं माझ्या डोक्याने काही गोष्टी झालेल्या आहेत. आता राहिले ह्याच्यात त्याला पुटी भरायची राहिली. तर पुटी काय तर तुम्ही म्हणसाल तर ती रेकून आत कलर नाही काय नाही. त्याला काय करावं लागतं एक 5-6 महिने काम झाल्यावरती त्याला असंच ठेवावं लागतं. म्हणजे चिरा वगैरे पडत नाही त्या कलर गेल्यावरती. मग अजून 2-3 महिने काय करायचं आपल्याला पुटी भरायची कलर भरायचा. तर आपण योगेश भाऊन आपल्याला चहा कसं केलाय ते बघूया. चहा केलाय ठेवलाय. चहापत्ती टाकली. हा हे कालवण आहे. चहापत्ती टाकली. असू द्या कोरा जरी असला तर काय आम्हाला खायची ती बटर खायची ना. बटर खायला काय अडचण नाही ना. बटर आता आज आम्ही चहा आणि बटर खाणार आहे. आपण बघूया प्लॅन्ट कसं उगवलेलं आहे ती. ही बघा योगेश भाऊंचं स्टेटमेंट केलेलं आहे प्लॅन्टचं. ती उगवले ते बरं का चांगली सेट झाले ती केस. हा सेटअप लागलाय बरोबर. हे का ही सुजत जी होतं का केला चेहरा परवा सुजत होत्या योगेश भाऊ का. तर त्यांना वाटायचं काय होतं काय नाही. आता केलंय पण सक्सेस होतं का असं वाटायचं. पण ती मॅडमचं म्हणणं काय होतं सुजलं म्हणजे ती बरोबर चांगला आहे सक्सेस होते. म्हणजे रुजते ती मुळं ती आहे का नाही. घाबरत होतं योगेश भाऊ पण काय नाही झालं. सूज उसरली. लय सुजलं होतं. पाण्याचा फिल्टर मनोज म्हणून आणलाय बघा. हे आयर केलेलं आहे मी. घर पूजाच्या
टायमाला तर आमच्यात खारटलंय पाणी आहे. मग म्हणलं फिल्टरचं आणू, तेव्हा मग फिल्टरचं पाणी प्यायला नाही तर रोज 10 रुपये जारला. वाचलं का नाही 10 रुपये रोज नव्हतं पण 2 दिवसाला तर लागायचं. लागत होत. असं द्या. आणि आमच्यात इकडे शेजारी देव आहे, त्या नरशी आहे, रोज त्याला पाणी घालावं लागतं. फिल्टर नाही खारटच पाणी देव मीठ फुटलं होतं अंगावर त्याच्या. बघा म्हणजे देवाला सुद्धा फिल्टरचं पाणी जात आहे म्हणून. मग वा मस्त मंडळी. कसं वाटतंय योगेश भाऊचा लुक कसा वाटतोय मला सांगा. रात्री लाईव्ह मध्ये विचारत होते माणसं कसली स्टाईल केली. स्टाईल नाही ती केस उगवायचे ते प्लांट बसवलं केसच नव्हती कसलीच माझी. जसं की आपण हाळेचं मुळे जे आपण लावतो का, आवश्यकताच आहे म्हणलं डॉक्टर. हा तसं मागची मुळं काढली ती आणि वर बसवली ती. आता ती उगवते बघा 7 महिन्यात आपल्या केस आज केस 4-5 येणार. महिने झाले, 4-5 दिवस झाले. हा दुसरी बाकीची उगवली ती पण ती सेट व्हायला टाइम लागतो. 7 महिन्यात डायरेक्ट मोठी आपल्या केसासारखी केस येणार आहे का नाही. बरं तुम्हाला कसं वाटतंय बाबा तुमच्या मनाला. तुम्हाला बरं भीती वाटतंय वाटत जरा. होती सुरुवातीला भीती भीती? वाटते ना. आता हे काय होते 2 दिवस झाले कचकच कचले करायला लागले. हा म्हणजे ती खाजवत होती जरा. चहाला मस्त पैकी उकळलेलं आहे बघा. कोराच चहा आहे पिऊया. का? दूध आणावं? नको दूध नको आणावं का? नको नको कोराच पिऊया. चहा बटर खायचंय मला. भुका लागले त्या कारण सकाळपासून बाहेरच आहे. इकडे फिर तिकडे फिर. फोन आलता वय तुमच्या बहिणीचा मागाशी. काय म्हणले? पूजेचा फोन आलता. काय म्हणले आज कुठं आहे तुम्ही, काय कारभारी पताच नाही तुमचा. हा म्हणली फोन नाही काय नाही कुछ नाही. चालाय बाई म्हणलं काम. इकडे फिर तिकडे फिर मोठ्या इकडे फिर पाण्यात तिकडे जावं फिर. लागतंय बाहेर. काय करायचं आणि काय नाही. आता म्हटलं बाबा खडूले मुंग्या घरी. खडूगडच जावा टोपल्याच्या कडून. सारखं कसल्या चावक्या मुग्या होत्या त्या. कसलं कशी किती बी स्वच्छता ठेवा पण ते मुग्या होते ते म्हणजे होते ते लय चावत्या ते. बघू आईला मुग्या बिग्या गोड झालं. चावत जाऊ नका. खडूगडून ठेवायचं. लय बेकार चावते म्हणजे ती माहिती आहे सापच केलं नाही तर किती 10 दिवसांनी फिल्टर हे करायचं होतं. काय ते द्यायचं होतं ना किती दिवसांनी फिल्टर नाही त्याला काय दोष. ह्यात काय कुठली गोष्ट आत शिरायची भानगडच नाही पॅकिंग. ती म्हणला होता 8-10 दिवसांनी देणार होता. तुमचं खारट पाणी जास्त आहे म्हणलं. ही ना ह्याच्यातलं खोलून हा काय नाही करा. काय गरज नाही करा लई जास्त. एक खराट पाणी लय असल्यामुळे 15 दिवसाला आपला तेवढाच पंच काढायचा सांगळायचा बोतायचा. दिलाच नाही ते नाही माणसं असं लावायचं. ते दिले त्याने ती पानं त्यालाच राहू दे. हा ती पाना त्याच. आता ह्यात पाव बुडते का बटर ह्याच्यात बुडते का पिलटीत देऊ. बस खातो तसंच कसं काय पिलटीत पाव देऊ. असा पावावर बघतो चहा. देऊ. खरं तर ती बटर बघून मला चहा पिऊ वाटलं नाही. बटर चहा पिऊ म्हातारीला असते ती. हा. कुठे मी इथला चहा करणंच होत नाही तिला. मग आता घरी आलो. आता मला चहा वगैरे काय आवडत नाही. तर मंडळी योगेश भाऊचं घर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. होम टूर केलेली आहे पूर्ण घराची आणि आज होम टूर केल्यामुळे योगेश भाऊनं आम्हाला केलाय चहा प्यायला. तर आपण सगळे मिळून आता काय करू चहा आणि पाव खाऊया. कुठं बसायचं इकडं बसायचं का हॉलमध्ये हा दाजी बसा बरं बटर खायला. आणा बटर चाल म्हातारले एकीचे. तुम्हाला नाही खायचा मग काय माणसाला वाटराचा पुडा दिलाय बाबा खायला. वा वा बसा खाली जायची चला. नको राहू द्या बस झालं बस झालं. चला मंडळी मग या चहा प्यायला या. आपण चहा पडा दाजी. होय घर झाले पण अजून लय कमतर पाहिजे. अजून इथं सोपा पाहिजे. खाली काय गॅस बंद करून ही महत्वाचं आहे. घराला माणसं पाहिजे. सोपा पाहिजे. नाही पिशवी. मला आल्या नाही सांगितलंय असं असं बाबा आहे ना बाहेर पिशवी. बघा आता म्हणजे मीच करायचं आता आपल्याला पडापोळा एवढा खाऊया बटर आपण. बस चालू आहे बघायला. आता केस बसवली ती मोरी सांगितलं नाही का. केस बसवली ती आता मोर गेले ते आता बसवली नवीन बसवली. बोला कसं आहे पाहुण्याचं पाहुणचं. मग
शेव पापडे चुरमुरे भजी नवीनला सांभाळावं लागतं नाहीतर मग लई राज करते ते म्हणजे. कुठेच नाही मार मार बहीण होय तुम्हाला मला मारत ना बेळ बाहेर बेळ आमच्या गावातल्या जत्रेला करावं म्हणतोय काय कुठे त्याच्याकडेच नाही समित करत आहे किती राहिले जत्रा आता दोन घ्यायची मग करून. दोन हात कुठेच मारायचं आणि तिसरा प्रायमर आपल्या आपण मारावं लागते किती लागायचं प्रायमरचा प्रायमर मध्ये थोडा कलर टाकायचा कलर पण प्रायमर मध्ये इथे एक झोपाय म्हाताऱ्याने बेड घ्यायचा म्हणजे हातरा पण असेल पुढच्या वेळेस नाही मग विषय होता का आपला काहीतरी घरात काय काय वस्तू कमी आहेत त्या हा काय काय कमी आहेत वस्तू सोफा सेट टीव्ही काय कोण बघत नाही जायचं. बरं पण लय जणांची आपल्या ताई दादाची कमेंट येते की योगेश भाऊ टीव्ही लावून द्या आईला कीर्तन लावून द्या म्हणजे बटन चालू एकदा करून दिलं म्हणजे कीर्तनी बघत बसून आहे हाय का कोण अपेक्षित टीव्ही एक सोफा सेट सोफ्याला काय करायचं आणि त्या टीव्हीला काय करायचं पण ते आईचं कर म्हणून टीव्ही आहे की तसली जुनी पण त्याला छत्री दिसली लागते वाटते इथे पण आहे छत्री लागते माझ्या काय करता तुम्ही आजपासून हे घरात तिकडे यायला आत्मा लावून द्यायची कुठली ती कुलूप लावायचं तिकडून त्या बाजूला कुलूप लावायचं लावू जात असंच जुनी मॅथनं पटनांचे लावायचं त्याला कुलूप लावायचं ते बाजून लावायचं बरोबर आहे माझ्या पाहिजे तसं आता मंडळी या मेवा खायला या मेवा नाही एकदम क्रंची मेवा आहे क्रंची चुरमुरा तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद.